तिकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये शिक्षण समितीच्या सभापती वैजयंती घोलप यांचा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। घोलप यांना महापालिका मुख्यालयात दालन हवंय, त्यासाठी त्यांनी थेट महापौरांच्या दालनाबाहेरच्या टेबलवरतीच आपला कारभार हलवला। शिक्षण समितीचं कार्यालय महापालिका मुख्यालयापासून 100 मीटर अंतरावर असलेल्या झोजवाला संकुलात आहे। तिथे सभापती वैजयंती घोलप यांना प्रशस्त दालन आहे, मात्र घोलप यांनी आपल्याला महापालिकेतच दालन मिळावं अशी मागणी महापौरांच्याकडे केली। यानंतर आज त्यांनी थेट महापौर दालनाच्या बाहेर मुक्काम ठोकला। यावेळेला पत्रकारांनी त्याचं चित्रीकरण केलं असता आता पत्रकार कक्ष मला मिळत नाही, तोपर्यंत इथेच बसणार असल्याचं हास्यास्पद उत्तर त्यांनी दिलं। सहजानंद चौकातून इथे कारभार करणं अत्यंत कठीण जाते। गेली 2 महिने मी सभापती म्हणून त्या दालनात बसते, पण सर्व कार्यालयीन कामकाज करण्यासाठी इथेच यावं लागतं। त्यामुळे मी सन्माननीय महापौरांना पत्र दिलं आहे की मला मुख्यालयात दालन उपलब्ध करून द्यावे, पण कामकाजाच्या दृष्टीने तात्पुरती सोय म्हणून मी इथे बसलेली आहे। आता मागणी काय, किती दिवस बसणार? पत्रकार कक्ष जोपर्यंत मला उपलब्ध होत नाही तोपर्यंत बसणार। महापौर ही शिवसेनेचे, सत्ता ही शिवसेनेची आणि या सभापती सुद्धा शिवसेनेच्याच।